येतील डीजे. आपण असं मगाशीच म्हटलं होतं की ज्ञानेश्वर अगदीच ज्ञानेश्वरनं रतनबुवा पाटील स्पर्धेमध्ये नावडे संघाला पराभूत केलं होतं, त्यानंतर दापोली संघाला पराभूत केलं होतं, दोन मातब्बर संघांना पराभूत केलं आणि शेवटच्या सामन्यामध्ये एका चषकावर नाव करण्या अगोदर बुर्दिल संघाविरुद्ध ते पराभूत झाले. तीही अगदीच अटीतटीची लढत आणि त्या ठिकाणी मात्र ते वाघाचीवाडी संघ पराभूत झाला होता. रतनबुवा पाटील स्पर्धेमध्ये मी ज्ञानेश्वर काय करू शकतो त्याने दाखवलं होतं. यावेळेस जबरदस्त फटका लॉंग ऑफ मध्ये येतोय, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि सुंदर झेल टिपला गेलाय. काय अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज माघारी येतोय हिरामन, जसा मैदानामध्ये गेला तसा माघारी आलाय हिरामन. डीजे क्षेत्ररक्षकाने टिपलाय त्याच्यासाठी महादेव पिरकड यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं रोख पारितोषिक आले. धन्यवाद पिरकड साहेब. यस, केवारी साहेब आमचे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. असती सगळ्यांचे एटीएम खुले होणार आहेत. रविवारी निश्चितच रविवारी सर्व टॉप 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यावेळेस टॉप 10चे सर्व मान्यवर आणि त्या ठिकाणी मग एटीएम खुले करण्यात येतील. निश्चितच विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. विकेट हॅट्रिक जर का मारली तर आमचे षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे केवारी साहेबांकडून. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाते ती गोलंदाज राजेश या गोलंदाजाकडून. डीजे